त्यामुळे खरं तर उपाशीपोटी कुठल्याही पद्धतीचं पाणी प्यायला नको म्हणजे तांब्यातलं पाणी, चांदीतलं पाणी, धनेजिऱ्याचं पाणी, काय काय वाटेल ते प्रकारचे पाणी किंवा इव्हन ज्यूस पण पितात, तेही त्याचाच प्रकार झाला. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सर्वात निकृष्ट काय तर मोड आलेली कडधान्ये निकृष्ट सांगितली. नुसतं सलाड किंवा कच्चं खाणं गॅसेसच होणार आहे. तुम्ही नुसती काकडी करा खाऊन बघा, त्याचा त्रास होणार आहे. ज्या ऋतूत जे मिळतं ते तुम्ही आवर्जून खाते, त्या ऋतूचं सुपरफूड आहे. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सोनाली घाटणेकर आणि आयुष्याचा खजिना या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, मे महिना सुरू झालाय. आंबे खाताय ना? हो, मला माहिती आहे. आंब्यांविषयी आपल्या मनात अनेक शंका आहेत, प्रश्न आहेत, समज आहेत, गैरसमज आहेत. फक्त आंब्यांविषयीच नाही, पण जनरल आहारात आपण जे काही खातो, ज्याला आपण डाएट म्हणूयात, त्याविषयी अनेक समस्या असतात, समज असतात, गैरसमज असतात. आज या सगळ्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत आहार तज्ज्ञ डॉक्टर योगेश वैशंपायन यांच्यासोबत. स्वागत करूया डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद. आजकाल आपण बघतो की आहाराविषयी आपण खूप जास्त कॉन्शियस झालेलो आहोत आणि खूप प्रकारच्या गोष्टी आपल्या कानावर पडतात, त्याच्यात मतमतांतरं असतात. त्याचबरोबर असंही झालं आहे की क्षुल्लक गोष्टी असतील, छोटं मोठं दुखणं असेल, त्याच्यासाठी आपण लगेच डॉक्टरांकडे सुद्धा जातो. मला आठवतं माझी आजी जेव्हा होती तेव्हा पण काही सांगितलं, आजी पोटात दुखतंय, काय होतंय, तर लगेच ती स्वयंपाकघरात जायची, काहीतरी बनवायची, हिंगाचं पाणी असायचं, ती पटकन आणून द्यायची आणि आपल्याला बरं वाटायचं. पण हे आजकाल कुठेतरी हरवत चाललेलं आहे. तर आहाराचा विषय आहे, तर सुरुवात आपण याच्यापासूनच करूयात की आजीचा बटवा आणि स्वयंपाकघर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाईस. खूपच साधे उपाय असतात आणि जे आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असतात, म्हणजे आपल्याला माहिती पण असतात आणि आपण ते करत नाही किंवा त्याचं टेन्शन घेऊन आपण कुठेतरी डॉक्टरकडे लगेच पहिले जायला निघतो. साधं हिंग, पोटात दुखलं की तू म्हणलीस तसं हिंग, त्यानंतर इव्हन पोटात मुरडा येणे किंवा वात होण्याच्यावर ओव्याच्या पुरचुंडीने शेकणे, बरोबर. त्यानंतर सर्दी झाली की सुंठ घेणे, हो, त्यानंतर युरिनला काही त्रास झाला की धनेजिऱ्याचं पाणी पिणे. इतके साधे सोपे उपाय आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या किचनमध्ये साध्या मिसळण्याच्या डब्यात आहेत. बरोबर. पण ते आपण विसरत चाललोय किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इतकं इन्स्टंट गोष्टी हवी असतात की प्रत्येकाला काहीतरी पेनकिलर खाल्ली की मला त्या क्षणी बरं वाटलं पाहिजे, अशी आपली सहनशक्ती पण कमी झाली. अशा दृष्टीने आपण प्रयत्न करतो की आपल्याला काहीतरी तात्काळ रेमेडी पाहिजे. पण हे होतच का तर आपल्या खाण्याच्या चुकीच्या पद्धतीने. बरं. आणि तू जशी सुरुवात केलीस की वेगवेगळे डाएटचे कन्फ्युजन्स वाढली आहेत, मतांतर आहेत, काय आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने एवढं साधं आहे, इतकं सोपं आहे की तुम्हाला भूक लागली असेल तर जेवा, भूक नाही लागली नाही जेवा. बरोबर आहे. बरं ठीक आहे. आणि त्यानुसार जितकी भूक आहे तेवढं खा किंवा 2 घास कमी खा. हेच काय आपले सगळे सांगत आलेत. त्याला कोणी मोठा आहार तज्ज्ञ नकोय आणि कोणी बरोबर. असं काही एवढं वेग करायची गरजच नाही की साधं ढोबळमानाने भूक लागलं जेवा, भूक नाही लागली जेवा. उदाहरणार्थ आता उन्हाळ्यामध्ये आपली नॅचरलीच भूक कमी होते, नाहीच लागत भूक, सारखी तहान होते, पाणी प्यावंसं वाटतं, तर जेवण कमी करा. थंडीत भूक जास्त लागते, जास्त जेवा. ओके. म्हणजे आपण ज्याला आपण लहानपणापासून शिकत आलो, सकस आहार, संतुलित आहार, त्याचं आजच्या काळात कितपत महत्व आहे किंवा ते हरवत चाललंय का? पूर्णच हरवलंय. म्हणजे चौरस आहार असा आपण आधी घेणं सोडून दिलंय. म्हणजे ताटामध्ये छान ताट वाढलंय, त्याच्यामध्ये डावी बाजू, उजवी बाजू, चटणी, कोशिंबीर, त्यानंतर लोणचं, तळण, काहीतरी पापड, आमटी, भाजी, भात, वरण, त्यानंतर काहीतरी थोडंसं स्वीट्स किंवा पुरी पोळी. हे असं जेवण आपण जेवतच नाही. आपण काय करतो, 1 पॉट मील ही कन्सेप्ट आली आहे. सगळ्याचं एकत्र कालवण करायचं जे आहे ते, आणि अक्षरशः म्हणजे त्यात नको ते घालतात आणि ढवळून ते सगळं एकत्र करायचं. त्याला चव पण कशी येते हे माहित नाही. एक छान एक गोष्ट, एक पदार्थ चवीने खाऊन, कोशिंबीरची चव वेगळी, लोणच्याची चव वेगळी, हे असं काही राहिलंच नाहीये. आणि काहीही प्रमाणही चुकवतो आपण, काहीही कितीही खातो. म्हणजे लोणचं हे चमचाभर खायला पाहिजे, भाजी साधारणतः वाटीभर खायला पाहिजे, हे प्रमाण दिलेले प्रत्येकाची. म्हणजे आता तुम्ही डावी बाजू उजवी बाजू म्हणालात, त्याला काही स्पेसिफिक कारण आहे का? म्हणजे ते पदार्थ डाव्या बाजूला का असतात? एक्झॅक्टली, ते प्रमाणात कमी खाल्ले गेले पाहिजेत म्हणून ते डावीकडे असतात. ते आपल्याला हाताला आपोआप लांब पडतात, म्हणजे ते कमी खाल्ले जातील म्हणून ते डावीकडे असतात. लोणचं कमीच खायला पाहिजे. बरोबर. जास्त तुम्ही चटण्या खूप तिखट खाल्ले तर त्रासच होणार, त्यामुळे ते कमी खायला पाहिजे. पण गरजेचे पण आहेत. ओके. की मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही अन्न पचवण्यासाठी जे काय डायजेस्टिव्ह ज्युसेस जास्त तयार व्हायला पाहिजे, त्यासाठी लोणचं म्हण किंवा हे जे खारट आंबट चवीचे जे पदार्थ आहेत ते खूप गरजेचे पडतात. त्यामुळे ते असणं पण गरजेचं आहे, पण कमी मात्रेत असणं गरजेचं. अच्छा. आता तुम्ही जे ताटाचं वर्णन केलं तसं ताट जर का आता पण वाढलं तर लोक म्हणतील, अरे बापरे, एवढं खायचं कसं? म्हणजे हा कॉन्सेप्टच हरवत चाललेला आहे आता.
एक आणि हे त्याला सांगितलं तर त्याचं महत्व काय आहे हेही आम्हाला थोडक्यात सांगा. हरवत जायची 2 कारण आहेत. एक तर वेळच नाही राहिला कोणाकडे. बरोबर. अजिबात इतके बिझी असतात की एवढं सगळं करणार कधी, कसं करणार अशा ह्याने. बरोबर. आणि दुसरं म्हणजे तेवढी भूकही लागत नाही कारण तेवढी कष्टाची कामही कामं येतात. नाहीये. सगळ्यांची बैठी बरोबर. पद्धतीची कामं आहेत, तसेच जॉब आहेत. हम्म. त्या कारणाने लोकांना ते खायचं म्हणजे जीवावर येतं. आणि मग बरोबर असं लग्नात असं जे ताट असतं किंवा हो, कुठल्या तरी हो. आपण सणांना असं ताट खातो आणि मग हो. ते खाल्लं की आपल्याला त्रास होतो आणि मग आपण उलट संस्कृतीला दोष देतो बरोबर. की हे बरोबर. असं खातो. काहीतरी मी आता सणाचं जेवलो बरोबर. आणि गुढीपाडव्याला मस्त श्रीखंड चापून चापून खाल्लंय आणि आता मला ऍसिडिटी झाली. सो बरोबर. तुम्हाला त्याची पद्धत चुकते. हम्म. पद्धती पण म्हणजे एक्सप्लेन कराल. अगदी कॉमन म्हणजे आपण डेझर्ट म्हणून स्वीट खातो, हो. जे आता पद्धत आहे शेवटी खायची, जी शेवटी. पूर्ण चुकीची. ओके. एक्झॅक्टली उलट पाहिजे की हम्म. जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही काहीतरी गोड जे काय ते खाल्लं पाहिजे, जे काय स्वीट बरं. असेल बरं. ते आधी खाल्लं पाहिजे. कारण की तेव्हा तुमचा अग्नी पूर्ण तीव्र असतो. जेव्हा ओके. पेप्टिक ज्यूस जे असतात ते मॅक्सिमम तयार झालेले असतात. हम्म. त्यामुळे तेव्हा ते डायजेस्ट होतं. हम्म. त्यानंतर तुम्ही जे पुढे पुढे ते सरकत जाईल तेव्हा मध्ये मध्ये काहीतरी काय म्हणतात लोणचं किंवा मीठ असे असे पदार्थ, सार थोडंसं आंबट काहीतरी, हम्म. अशा गोष्टी जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते किंवा लिक्विड पण असतं तेव्हा ते पचत पचत जातं. बरं. आपलं पोट हे एक प्रकारचं मिक्सर आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही जसं चटणी करता ना तसंच एक इमॅजिन करा. सगळंच एकत्र सुक्क घातलं हम्म. तर काहीच उपयोग नाही. आपण काय करतो, मध्ये मध्ये झाकण उघडतो, हो. एक एक चमचा पाणी पाणी घालतो, घालतो. परत बरोबर. फिरवतो. तसंच बरोबर. पद्धतीने तुम्ही सगळं हेवी जे जेवाल ना तेव्हा हा, हा. भरपूर जेवा, पण मध्ये मध्ये थोडं पाणी प्या. आणि हम्म. नंतर मग सर्वात शेवटी जेवणाचा शेवट आपल्याकडे पद्धत आहे की छान पानानी पान सुपारी हो. तुरट चवीचे जे पदार्थ आहेत ते हा, सर्वात हा. शेवटी खावे, ज्यांनी ओके. पूर्ण डायजेशन तुमचं व्हायला मदत होते. आपण एक्झॅक्ट बरं. उलट करतो आणि पोटं बिघडतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता असं म्हणालात की स्वीट म्हणजे मधुर रसाने सुरुवात करायची आणि शेवट तुरट रसाकडे Correct. यायचा. तर हा सिक्वेन्स आहे का? म्हणजे प्रत्येक रसाच्या बाबतीत हा सिक्वेन्स येतो का? हो, हो, हो. म्हणजे पहिल्यांदा मधुर आणि आंबट असे सुरुवातीला घ्यायचे असतात. त्यांनी जरा तुमची भूक वाढते पण आणि पचायला पण लागतं. मग मधल्या ह्याच्यात तिखट किंवा हे कोशिंबिरी अच्छा. सॅलड्स आहेत मधल्या अशा ओके. वेळात मधल्या ह्याच्यात खायचे असतात किंवा आमटी भात. हम्म. आमटी किंवा भाज्या ह्या आपण थोड्या तिखट आपण अशा बनवतो ते तेव्हा बरोबर. किंवा वाटण बिटण लावून. त्यामुळे ते हम्म. मध्ये जेवायचं आणि सर्वात शेवटी तुरट म्हणजे तुरट ताक हे पण तुरट चवीचंच आहे. बरोबर. त्यामुळे ताकभात हा शेवटी सांगितला आहे. ओके. ओके. अशा पद्धतीने हा सिक्वेन्स पाहिजे. आता तुम्ही म्हणालात की सणाच्या दिवशी आपण असं भरलेलं पान जेवतो आणि मग त्रास होतो. मग याला काही ऑप्शन आहे का? म्हणजे आता आपल्याला नाहीच आहे सवय, एवढं अन्न पानात घेऊन जेवायची जर सवय नाहीये, तर मग गणपतीला आपण मोदक खातो किंवा मग आता दिवाळीचे पदार्थ असतात, मग त्या फराळही घेतो आणि त्याच्याबरोबर जेवणही करतो. मग तिथे आपण काही कॉम्बिनेशन्स बदलू शकतो का? किंवा एखादा जड पदार्थ आला तर मग हलकं जेवण किंवा असं काही करू शकतो का? कॉम्बिनेशन निश्चित बदलू शकतो. की आपण जर का मोदक त्याच्यावर मोदकांवर ताव मारायचा आहे तर ठरवा मोदक घ्या, पण त्याच्यावर तूप घाला भरपूर. बरोबर. तुपानी तुम्हाला त्याची उष्णता गुळ उष्णही पडणार नाही आणि बाकी तुम्हाला पचायलाही आणि सगळ्या दृष्टीने तो मोदक हलका होतो. बरं. मग बाकीचे पदार्थ कमी खा. ओके. अगदीच पोळी नाहीच खाल्ली किंवा पुरी नाहीच खाल्ली तरी काही ओके. फरक पडत नाही. ओके. असं एक करा. पण ना ह्या कॉम्बिनेशन सुधारण्यापेक्षा आपण हॅबिट बदललेली बरी, की लवकर जेवा, मग त्रास नाही ओके. होणार. म्हणजे अक्षरशः आपल्याकडे एक साधारणतः संक्रांतीच्या आसपास एक धुंधुरमास म्हणून एक महिना येतो की ज्याच्यामध्ये हिवाळ्याचा एक भाग असतो. जेव्हा हिवाळा संपत येतो जस्ट आणि तेव्हा एवढी भूक लागते पहाटे सकाळी उठल्या उठल्या, तेव्हा सकाळी 6:30-7 ला सूर्योदयाच्या आधीच जेवायची पद्धत आहे की आपण बरं. तुम्ही जे सगळा स्वयंपाक करायचा ओके. त्याचा नैवेद्य सूर्याला दाखवायचा, उगवत्या सूर्याला, आणि तेव्हा तुम्ही जेवायचं अपेक्षित आहे. हो. तेव्हा भोगीची भाजी, बरोबर. आयुर्वेदात बिलकुल न सांगितलेलं वांगा बटाट्याचं त्यात हो, असतात हो, ते. हो. त्यानंतर सगळे असे पदार्थ जे जड 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 आहेत ना ते सगळे त्या मेनू मध्ये असतात त्या ओके. दिवशीच्या आहारातल्या. आणि ते तुम्ही जर का सकाळी खाल्लं तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. बर. सेम तुम्ही दुपारी 1-2 वाजता लंच टाइमला म्हणून जो सोकॉल्ड लंच टाइम झालाय आता त्यावेळेला जेवून बघा, नक्कीच ऍसिडिटी होणार. ओके. कारण चण्याची डाळ किंवा हे सगळे पदार्थ आता जे गौरी चैत्र गौरीचं हळदी हो, कुंकू हो. किंवा तेव्हा जे डाळी हो. त्या सगळ्यांनी ऍसिडिटी होते म्हणून आपण खात नाही. बरोबर. आपल्या वेळा चुकतात म्हणून ऍसिडिटी होते. एक्झॅक्टली. मला हेच विचारायचं आहे तुम्हाला की आहाराची योग्य वेळ असली पाहिजे, पण ती कोणती असायला पाहिजे? म्हणजे योग्य वेळी आहार केला पाहिजे का योग्य प्रमाणात आहार घेतला पाहिजे? हे जे चक्र आहे ना आहाराचं, जे जेवणाची सिस्टीम आहे ही सूर्यावरती अवलंबून आहे. ठीक ओके. आहे. आपलं सगळं डायजेस्टिव्ह एन्झाईम जे असतात ती त्या वेळेनुसार तयार होत असतात आणि ज्यावेळी जास्त होतात त्यावेळी कमी होतात असं ठरलेलं आहे. ते सूर्याच्या आणि चंद्राच्या चक्राप्रमाणे चालू असतं. बरं. त्यामुळे जसा सूर्योदय होतो तसे आपले काही हॉर्मोन्स
भरपूर प्रमाणात तयार व्हायला हम्म, लागतात. हम्म. त्यामध्ये इन्शुलिन पासून अजून वेगवेगळे 13 प्रकारचे हॉर्मोन तयार होतात. ओके. त्या हॉर्मोन मधनं तुम्हाला सेन्सेशन्स व्हायला लागतात की आपल्याला मला खायला पाहिजे. अच्छा. तर ते त्याला वेळेला धरून आहे. त्यामुळे त्या वेळेला धरून तुम्हाला जेव्हा भुकेची जाणीव होईल, हम्म, हम्म, हम्म. आयडियली साधारणतः ती सकाळी 9 ते 11च्या दरम्यान, ही अच्छा. खरंच खूप छान लंचची वेळ आहे. ओके, की त्यावेळेला तू- आता आपण ब्रेकफास्ट हां, करतो. आता ओके. आपण त्याला कदाचित काही जण ब्रंच नाव देतात. ओके. सो ॲट इज ती ॲक्च्युली आयडियल चांगली वेळ आहे की तेव्हा तुम्ही फुल कोर्स मील तेव्हा हम्म, खरं खावं. हम्म. त्यानंतर दुपारी भूक लागली तर यू कॅन हॅव समथिंग, म्हणजे त्यामध्ये थोडंसं काहीतरी चिवडा किंवा एखादा अच्छा. पौष्टिक लाडू किंवा फळं किंवा असं काही ओके. हलकं हां, किंवा हां. सरबत, हम्म, ताक. हम्म, हम्म. लंच टाइमला असं काहीतरी खाणं त्या बर. वेळेला बरोबर आहे. आणि बर. संध्याकाळची जेवायची चांगली वेळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधी. अरे खरं तर बापरे. ते प्रॅक्टिकली शक्य नाही, पण एक्झॅक्टली. आपल्याला या आत्ताच्या आपल्या सगळ्या नोकऱ्या धंद्या सांभाळून जर का सूर्यास्ताच्या जितकं जवळ जेवता येईल ना, म्हणजे ॲटलिस्ट 7, 7:30, 8 पर्यंत मॅक्स, तरी हा प्रयत्न करावा की रात्रीचं जेवण तितक्या लवकर जेवा. लॉजिक काय त्याच्या मागे, जेव्हा आपण रात्रीचं जेवण उशिरा केलं तर तेवढाच अन्न पचायला अजून जास्त जास्त वेळ वेळ लागतो. लागेल. हां. सूर्याच्या साक्षीमध्ये जेव्हा जेवण करणार आहे तेव्हा अन्न लवकर पचणार आहे. ओके. आणि जेव्हा अन्न पूर्ण पचतं तेव्हाच झोप शांत लागते. बरोबर, बरोबर आहे. म्हणजे हे चक्र आहे सगळं. ओके. आता तुम्ही म्हणालात तसं जर ही पद्धत फॉलो करायची म्हटली तर प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीच आहे. पण जर एखाद्याला वाटलं की नाही आता मी या पद्धतीने माझं रुटीन आता सेट करेन, मी 9 ते 11 मध्ये जेवण करेन, सूर्यास्ताच्या वेळेला जेवण करेन किंवा आधी नंतर जवळपास करेन, तर तिथपर्यंत पोहोचायला काही ठराविक टप्पे आहेत का? म्हणजे एकदम आपण सुरू करू शकतो का टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे? दोन्ही. आता माझ्याकडे असे खूप डाएट विचारायला येतात की हम्म, कसं करू काय. त्यामध्ये एक सिंपल मी सांगतो की तुम्हाला जर का रात्री उशीर होत असेल तर तुम्ही आधीच रात्री कमी खायला सुरुवात करा. ठीक आहे, अच्छा. रात्री अगदी 10 वाजता, रोज रात्री 10 हम्म. वाजताची जेवायची त्यांची हम्म, वेळ आहे. तर मी आधी त्यांना सांगतो की संध्याकाळी 10 वाजता जेवा, हरकत नाही. फक्त बरं. कमी खा, पोर्शन साईज कमी करा. किती कमी करायचं? म्हणजे आता समजा तुमचं असेल की 2 पोळ्या आणि भात असं असेल तर फक्त भातावर राहून बघा, किंवा फक्त 1.5 पोळी खा. बरं. एकदम निम्म्यावरती कट करा. ओके. पण संध्याकाळी 6 वाजता काहीतरी कोरडा किंवा खाऊचा डबा शाळेत कसं मुलांना देतो तसं काहीतरी थोडासा चिवडा किंवा राजगिरा लाडू वडी, बरं. ज्याला कुकिंगही लागत नाही, ते तुम्ही ओके. कुठे कॅरी करू शकता आणि कुठेही पटकन खाऊ खाऊ शकता. शकता. बरोबर. सो असं पूर्वीकडे, आता आपल्याकडे प्रोटीन बार आणि हे ते हो, आलंय. हो, हो, हो. पूर्वी तहान लाडू, भूक लाडू हो, असं अगदी, अगदी. असं पूर्वी असायचे. हो. त्यामुळे ते जे आहेत ना, असे आपण बॅगेतनं घेऊन गेलो की यू कॅन कन्झ्युम इट. म्हणजे तुम्ही बरोबर. संध्याकाळी 6 वगैरे वाजता ते खाल्लं की तेवढी भुकेला आधार मिळतो. अगदीच. आणि रात्रीचा आहार आपोआप कमी खाल्ल्यामुळे तो पचणंही पटकन इझी होतं. सो ओके. असा बदल करू शकतो आपण. आणि सकाळी ओके. काय ब्रेकफास्टच्या ऐवजी तुम्ही डबा नेता तर त्यापेक्षा घरात जेवूनच निघा ना. हो, ओके. ताजं ताजं गरम खाता येईल. थोडंसं पचनी पडायला ते अवघड आहे. आता प्रोटीन बार बद्दल तुम्ही बोललात, हां. तर हा प्रोटीनचा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे डाळींमध्ये प्रोटीन आहे, अंड्यात प्रोटीन आहे, चिकनमध्ये प्रोटीन आहे, नॉनव्हेज पदार्थांमध्ये प्रोटीन आहे आपण म्हणतो. तर मग सगळंच प्रोटीन आहे ना, मग कोणी किती प्रोटीन खायचं किंवा प्रोटीन म्हणून मी काय खायचं याची काही मर्यादा किंवा काही हे आहे का? ज्याला जेवढी गरज तेवढं त्यांनी खावं, हा साधा रूल आहे. जर का एखादा हमालीच काम करतोय, रोज त्याला काहीतरी उचला उचली, सरकवा सरकवी, किंवा ज्याला कष्टाचीच काम आहेत, शेतकरी आहे, काहीतरी जो खूप राबून कामं करतोय, फिजिकल एक्झर्शन खूप आहे, त्यांनी प्रोटीन आवर्जून खावं, भरपूर खावं. त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही, कारण की ते पचवू शकतो तो माणूस. बरोबर. मी जर का बसून काम आहे पण प्रोटीन ऐकलंय म्हणून खायचं, तो उपयोगाचं नाही. ओके. त्या माणसाला 100% ऍसिडिटी होणार. तुम्हाला ते पचवायला लागतं, त्याच्यासाठी मग तुम्हाला कष्ट उलटे घ्यायला लागतात. म्हणजे तुम्ही खूप प्रोटीन खाल्लंय, मग आता जिम करा. जिम करा. ओके, ओके, ओके. म्हणजे हे असं नाहीये की तुम्ही जिम करताय म्हणून तुम्ही, म्हणजे आता प्रोटीन पावडरचं एक फॅड आलंय. जिम करणारे लोक प्रोटीन पावडर घेतातच आहेत, पण जनरल घरांमध्ये आपण असं बघतोय की प्रोटीनचे डबे भरलेले असतात आणि कोणीही प्रोटीन घेतात. प्रोटीनचं सिंपल एका वाक्यात काय आहे की जेव्हा किंवा तुम्ही कुठलीही मुवमेंट करता, म्हणजे मी अगदी सगळे हात नुसते असे असे जरी करत बसलो तर इथल्या मसल्सचे ऍक्टिन मायोसिन नावाचे फायबर असतात, ओके, जे ब्रेकडाऊन होतात, जे तुटतात. त्याला परत जोडण्यासाठी प्रोटीन लागतं. मी शांत असा घट्ट घडी करून बसून राहिलो तर माझे फायबर तुटणारच नाहीत ना, मला प्रोटीन लागणारच नाही. ओके. त्यामुळे जो वापर करतो त्याला रिवाइज करण्यासाठी किंवा ते रिस्टोर करण्यासाठी म्हणून प्रोटीन लागतं.
त्यामुळे ज्याचं नुकसान होतंय ते नुकसान भरपाई करण्यासाठी प्रोटीन हवंय. त्यामुळे गरज नसताना प्रोटीन खाणं योग्य नाहीये. त्याचे आता काही साईड इफेक्ट्स दिसतात का? खूप, म्हणजे आता पित्ताशयात खडे होणे म्हण किंवा काय, बेसिकली प्रोटीन हे पचायला सर्वात कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे. त्याचं ब्रेकडाऊन होत 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 शेवटी त्याचं ग्लुकोजच तयार होतं आपल्या शरीराला, प्रत्येक पेशीला जे लागतं ते. त्यामुळे प्रोटीन सर्वात जड असल्या कारणाने त्याला ब्रेकडाऊन व्हायला पण वेळ लागतो आणि मग जास्त एन्झाईम्स लागतात. मग ते जास्त एन्झाईम सिक्रेट करण्याच्या नादात पित्त पण जास्त तयार होतं, पित्ताशयात खडे होतात. काही काही पेशंटला पॅनक्रियाटायटिस होताना दिसतो. काही काही लोकांना ते पचलं नाही तर मग ट्रायग्लिसराइड्स आणि हे सगळं वाढलेलं दिसतं. युरिक ऍसिड वाढतं लोकांचं. हे सगळ्या खूप तक्रारी एक्सेसिव्ह प्रोटीन, म्हणजे गरज नसताना प्रोटीन घेणाऱ्या लोकांना पाहायला मिळतात. अच्छा, म्हणजे हे जे आजार आहेत वेगवेगळे, त्याचा बेस कुठेतरी आपला आहारच आहे. चुकीचा आहार. चुकीचा आहार, बरोबर आहे. म्हणजे आहारम परम औषधम हे जे आयुर्वेदात म्हटलेलं आहे, ते कशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करा? कसं असतं, औषधाला आपण म्हणतो ना साईड इफेक्ट नाही, तर चुकीच्या पद्धतीने औषध खाल्लं की साईड इफेक्ट होतात. बरोबर, तसंच आहे, आहार चुकीचा घेतला की साईड इफेक्ट होतात. किंवा तुम्हाला बरं करायचंय तर साधं म्हणजे आहार बंद करणे हे पण एक औषधच सांगितलंय. म्हणजे लंघन ज्याला आपण उपवास, म्हणजे जेव्हा केव्हा तापामध्ये सुद्धा पहिलं औषध म्हणून काय सांगितलं तर लंघन, की हे खाऊ नका. बरोबर. दुसरं औषध म्हणून काय सांगितलं, गोळ्यांच्या आधीचे हे उपाय सांगितले. दुसरा उपाय सांगितला की कढण करून प्या, म्हणजे युष म्हणतात त्याला, मुद्ग युष किंवा असे जे प्रकार आहेत ते म्हणजे सूप सारखे, की जेवण म्हणून तेच घ्या. किंवा पोट बिघडलं की आपण घरच्या घरी साधं काय करतो तर एक तर मऊ भात तरी देतो किंवा दही भात, ताक भात तरी देतो, त्याच्यावरच राहा सांगतो. बरोबर, हे औषध म्हणूनच आपण वापरलंय ना, की तुम्ही तेव्हा शांतता द्याल पोटाला, तेव्हा ते बरं होणार आहे. किंवा इव्हन जुलाब होत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरनं काहीतरी व्हिजिलॅक, व्हायबॅक्ट अशा कुठल्या तरी लॅक्टोबॅसिलसच्या मेडिसिन घेण्यापेक्षा ताकामध्ये इनबिल्ट आहेत, ताकभात खाल्ल्यावर ते भरून येतं. बरोबर. आपल्याकडे पद्धतच अशी होती, प्रत्येक मील मध्ये आधी वरण भात, मग मध्ये पोळी भाजी किंवा मधला भात पण असायचा पूर्वी, त्याच्यामध्ये पुलाव किंवा असं काही करून खाऊ शकता, मसाले भात असं, आणि शेवटी ताकभात. असं. त्यामुळे ते सगळं म्हणजे ते कन्सिडर करूनच आपलं जेवण डिझाईनच केलं होतं. बरोबर, रूट्स कडे पुन्हा जाण्याची गरज आहे. अगदी गरज आहे. आणि प्रोटीनचं मगाशी जसं तू म्हणलीस की आपण आता जर का ज्याचं बैठं काम आहे तो व्यवस्थित रोज दूध पित असेल, दुधामध्ये पण छान लायपोप्रोटीन्स असतात, तूप खात असेल सगळ्या पदार्थांवर घेऊन, त्याच्यातनं हे अॅनिमल ओरिजिनल जनरेट झालेले पदार्थ आहेत त्याच्यातनं, त्यामुळे तुम्हाला इव्हन B12 पण मिळतं. ते म्हणजे हे तुम्ही खात असाल, त्यानंतर सगळ्या डाळी किंवा उसळी मधनं खात असाल बनवून, तर तुम्हाला तशी प्रोटीनची कमतरता अशी काही जाणवणार नाही. फक्त जे श्रम करणारे लोक आहेत त्यांना मात्र त्यांनी कन्सल्ट करूनच प्रोटीन घ्यावं. म्हणजे एक असा चर्चा असते लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात की मी शाकाहारी आहे म्हणून मला आता प्रोटीन्स कमी पडतायत, मग किंवा मग तुझ्याकडे आता प्रोटीन्स तुला मिळत नाही, सो तू अंड खाल्लं पाहिजेस, की असं एक जनरल डिस्कशन दिसतं लोकांमध्ये. ते त्याच्यावरतीच आहे की त्यांना आधी तुम्ही तुमची गरज डिफाईन करा, खरंच तुम्हाला आहे का तेवढ्या प्रोटीनची गरज. आणि प्रोटीन डेफिशियन्सीचे सिम्पटम्स म्हणजे बेसिकली मसल विकनेस किंवा तुमचे मसल लॉस ऍक्च्युली, की जे तुमचे जे मसल ते हळूहळू सुकत जातात ऍक्च्युली आणि ते दिसतात की कळतात. त्यामुळे आम्ही शक्यतो म्हाताऱ्यांना मग रेकमेंड करतो की त्यांच्यामध्ये नॅचरलीच वयोमानानुसारच मसल टोन जातो, मसल लॉस व्हायला लागतो. मग त्यांनी एक्सेस प्रोटीन, मग त्यांनी जर का पचत असेल तर, गॅसेस होत नसतील तर, त्यांचं डायजेशन चांगलं असेल तर मग त्यांनी प्रोटीन घ्यायला हरकत नाही. आता बोलता बोलता दुधाचा आणि तुपाचा विषय निघाला. तुपाबद्दल पण खूप गैरसमज असतात. तूप किती खायचं, कोणी खायचं, त्यांनी फॅट वाढेल का, त्यांनी आणखीन त्रास होईल का, जाडी वाढेल का, असे बरेच प्रश्न असतात. तर तुपाबद्दल काय? आपल्याकडे ना आयुर्वेदात प्रत्येक वेगवेगळ्या, म्हणजे अक्षरशः म्हैस, गाय, नंतर बकरी, उंट, हत्ती, ह्या सगळ्यांच्या दुधाचं आणि त्यांच्या तुपांचं आणि सगळ्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. अरे बापरे. बरं. त्यातलं सर्वात चांगलं आणि सेफेस्ट आहे ते म्हणजे गाईचं दूध, गाईचं तूप, जे तुमचं वजनही वाढू देत नाही आणि काही म्हणजे त्यांनी काहीही तोटा नाही, त्यांनी ट्रायग्लिसराइड्स वाढत नाहीत. त्याच्यात तुम्हाला मेन उलट फायदा मिळतो की जे चांगलं कोलेस्ट्रॉल असतं HDL ते वाढायला उलट मदत करतं. B12चा छान सोर्स आहे. त्यामुळे तूप तर मी इतकं प्रत्येक माझ्या पेशंटला सांगतो की ते तुम्हाला नर्व टॉनिक पण एवढं चांगलं आहे, ब्रेन टॉनिक म्हणून एवढं चांगलं आहे की आपल्याकडे शास्त्रात हे सांगितलंय की सकाळी उपाशी पोटी 2 चमचे तूप पोटात जाऊ दे. बरेच वैद्य हे करतात, हा प्रयोग सांगतात पेशंटला की आता डिमेन्शिया किंवा अल्झायमरचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर हे खूप उपयोगी आहे
की तुम्हाला मेंदू तरतरीत राहतो, तुमची स्मरणशक्ती चांगली होते. उत्तम मेध्य असं तूप सांगितलेलं आहे, त्यामुळे ते तर रेग्युलर कन्झ्युम करावं. म्हणजे आपल्याकडे खरं तर इतक्या दूरदृष्टीचे सगळी मंडळी होते की सकाळी पूजेत नैवेद्य दाखवायला लावायचे पंचामृताचा. हो हो ते का तर हे सगळे ते काय तुम्ही मूर्तीला थोडी ना आंघोळ घालणार आहे, तुम्हीच तुमच्या पोटात जाणार आहे. आणि पूजा आपण काय करायचो, रिकाम्या पोटीच पूजा केली जायची. म्हणून मग नैवेद्य कसं अजून भाताचा नैवेद्य कुठेच नसतो, किंवा अजून काय म्हणाल ते फळांचा नैवेद्य असू शकतो, तोही आपण उपासाला खाऊ शकतो. पण पंचामृत स्नान आणि पंचामृत जे आधी देतात ते तुमच्या पोटात जाणं गरजेचं आहे, की ते खूप तुम्हाला फायदा देतं. म्हणजे म्हणून सांगितलं की जे जुन्या गोष्टी होतात त्याच्याकडे जाणंच खूप गरजेचं आहे. तुपाचं प्रमाण किती पाहिजे? साधारणतः 2 टीस्पून तुम्ही घेऊ शकता. कोमट पाण्यातनं घेतलं तर जास्त फायदा, नुसतं पिता आलं तर उत्तमच. शक्यतो पाणी नको उपाशी पोटी, त्यामुळे थोडंसं 2 चमचे नुसतंच एका वेळेला हे 2 चमचे घेतलं तर चालणार आहे का दिवसभरात? नाही, सकाळी उपाशी पोटीचे 2 टीस्पून सांगतोय, आणि बाकी आहारामध्ये दोन्हीच्या जेवणामध्ये 1-1 चमचा भाजायला. म्हणजे 4 चमचे दिवसभरात चालणार. अगदी बिनधास्त. म्हणजे ज्यांना तूप आवडतं त्यांच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. ओके, पाण्याबद्दल आता तुम्ही म्हणालात, तर पाण्याच्या बाबतीतही खूप गैरसमज आहेत. म्हणजे काही लोक म्हणतात सकाळी उठल्या पाणी प्या, काही वेळेला असं सांगितलं जातं नाही 2 लिटर ते 3 लिटर पाणी दिवसभरात प्यायला गेलं पाहिजेच. तर त्याच्या बाबतीत जरा प्रकाश टाकाल का? काय आहे, पाण्याचं पण जेवणासारखंच आहे. तहान लागली की पाणी प्या, खरं इतकं सिंपल आहे. पण आणि त्यात दुसरं म्हणजे उपाशी पोटी का पिऊ नये, तर उपाशी पोटी आपला जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा अग्नी ऑलरेडी अन्न पचवून शांत असतो, पोटातला अग्नी, आणि त्याला तुम्ही पाणी टाकून तो अग्नी आहे तो अजून विझवता. त्यामुळे खरं तर उपाशी पोटी कुठल्याही पद्धतीचं पाणी प्यायला नको. म्हणजे तांब्यातलं पाणी, चांदीतलं पाणी, धनेजिऱ्याचं पाणी, काय काय वाटेल ते प्रकारचे पाणी, किंवा इव्हन ज्यूस पण पितात, तेही त्याचाच प्रकार झाला. ते सगळ्यांनी तुमचा अग्नी थंड होतो. चहा कॉफी आपण घेतो ते एक वेळ चालेल, कारण की मी किंवा पंचामृत मगाशी म्हटलं तसं चालेल. हे जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याने तो अग्नी पेटतो. तो आधी थोडासा शिलगवला की मग तुम्ही किती पाणी प्या, मग काही प्रश्न नाही. मग दिवसभरामध्ये तुम्हाला पाण्याची तशी मर्यादा नाही, जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्या. त्यानंतर शक्यतो असा मी सांगतो, सूर्यास्तानंतर जास्त पाणी पिऊ नका, कमी मात्रेत पाणी प्या. त्यांनी पण सेमच होतं, अग्नी तुमचा मंद होतो. कारण अग्नी परत सूर्याच्या वरती अवलंबून असतो. सूर्य जोवर आहे तर अग्नी चांगला आहे, नंतर अग्नी हळूहळू मंद होतो. ही अग्नी संकल्पना काय, जरा सोप्या भाषेत सांगाल? अग्नी म्हणजे तुमची पचवायची ताकद. की प्रत्येक माणसाचा अग्नी वेगळा असतो, म्हणजे प्रत्येकाची पचवायची ताकद वेगळी वेगळी असते. तो पोटामध्ये जे आपण ऍसिड्स म्हणू सगळी, किंवा पेप्टिक ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, किंवा नंतर पुढे अजून डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये बाकी बिलिरुबिन आहे, पित्त म्हणू ज्याला, किंवा हे सगळे, किंवा पॅनक्रिएटिक ज्यूस आहेत, लायपेज अमायलेज, ह्याला सगळ्याला मिळून थोडक्यात आपण अग्नी असं म्हणू शकतो. की जे तुम्हाला पचवायला मदत करते. तुम्ही जे काय खाता ते अन्न ब्रेकडाऊन करून त्याचं अल्टिमेट पूर्ण पचन करणे. पूर्ण पचन म्हणजे काय, त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होऊन आपल्या शरीरात त्याचा वापर करता येण्यासारख्या परिस्थितीमध्ये त्याला कन्वर्ट करणे. ते म्हणजे अग्नी. आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण एकीकडे म्हणतोय की आपला आहार चांगला असेल तर औषधांची गरजच नाही. म्हणजे मला आठवतं एक असं संस्कृतमध्ये या अर्थाचं एक सुभाषित आहे की योग्य आहार घेतला तर औषधांचा काय उपयोग, आणि अयोग्य आहार घेतला तर औषध घेऊन काय उपयोग. तर मग याच आहाराला जर आपण औषध म्हणून कन्वर्ट करणार असू, किंवा आपण डॉक्टरांकडे जाणं आपल्याला टाळायचं असेल, रोग आजार होऊच नयेत म्हणून प्रयत्न करायचे असतील, तर आहार कशा पद्धतीने घेतला पाहिजे, दिवसाचा योग्य आहार कसा असला पाहिजे? 2 महत्वाचे मुद्दे आहेत. की एक तर नॉर्मल ह्युमन बिईंग, ज्याला कुठला आजार नाहीये, हेल्दी आहे, व्यवस्थित काम करतोय, म्हणजे जॉब करतोय, अगदी बसून पण काम नाही, किंवा ज्याचा बसून जरी काम असेल पण जो थोडाफार व्यायाम रोज करतोय, त्या माणसाने 2दा जेवायला हरकत नाही. ठीक आहे, दिवसातनं 2 मील हरकत नाही. पण जो अगदीच एकदाच, म्हणजे काय म्हणतात, काही व्यायामाला पण वेळ नाहीये, सतत IT वाल्यांसारखं बसूनच काम आहे, एसीतच काम आहे, अशांनी 1 मील अ डे पण पुरतं. पण ते परिपूर्ण असावं. बाकी मध्ये मध्ये खायला हरकत नाहीयेत थोड्या थोड्या गोष्टी. की समजा फॉर एक्झाम्पल सकाळी सकाळी फळं खायला हरकत नाहीत. थोडंसं मी म्हटलं तसं काहीतरी आपण अग्नीला हे दिलं की त्यानंतर फळं खायला हरकत नाहीत, किंवा ड्रायफ्रुट्स खायला हरकत नाहीत. मग तुम्ही लंच करा, पूर्ण फुल फ्लेश मील, त्यात जे अवेलेबल असेल ते. पण त्यामध्ये सुद्धा बदलून म्हणजे फळभाज्या, वेलवर्गीय फळभाज्यांवरती तुम्ही जास्त भर द्यायला पाहिजे. त्यानंतर स्प्राउट्स, ज्यांना मी मगाशी चर्चा झाली आपली, ज्यांना प्रोटीनची गरज आहे त्यांनी जास्त स्प्राउट्स खायला पाहिजेत. पण ते सुद्धा शक्यतो शिजवून खावेत आणि मोड न आणता खावेत.
मला ऍक्च्युली हा विषय निघालाच आहे म्हणून विचारते की सलाड खाणं म्हणजे काय म्हणतो एका मीलमध्ये पूर्ण सलाड खाणं ही पद्धत पण आता खूप प्रचलित आहे, तर ते कितपत योग्य आहे? नाही, ते पूर्ण चुकीचं आहे. मी म्हटलं तर डावी उजवी बाजूने आपण जी सुरुवात केली, तर हम्म, डाव्या हम्म. हाताला वाटीभर किंवा अर्धी वाटी एवढीच कोशिंबीर जी वाढतो ना, हम्म, हम्म, तेच सलाड म्हणून उपयोगी आहे. नुसतं सलाड किंवा कच्चं खाणं हम्म. गॅसेसच होणार आहे. तुम्ही नुसती ओके. काकडी करा खाऊन बघा, त्याचा त्रास होणार आहे. बर. आपल्याकडे बनवायची पद्धतच अशी आहे, की आपण खमंग काकडी करतो. हो हो म्हणजे हो. काकडी चिरायची, बारीक फोडी करायची आणि वरनं बरोबर. फोडणी द्यायची. म्हणजे बरोबर. ती काकडीने गॅस नाही होत. अच्छा. इतकं साधं आहे. किंवा अच्छा. इव्हन गाजर पण आपण नुसत्या स्लाइस खाल्ल्या तर ते त्रास देतं. आपण वेळ असेल तर तेच कच्चं गाजर तुम्ही 32 वेळा चावा, त्रास नाही होणार. ओके. पण मग ते एफर्ट कमी व्हावेत म्हणून आपल्याकडे किसून त्याची हो हो. कोशिंबीर करायचं आणि आधीच ते छोटं होईल म्हणजे तुम्हाला ओके. चावायला वेळ जास्त जाणार नाही. तर हे बर. सॅलड जे आहेत ना, हे वातूळ असतात, बर. वात वाढवतात, गॅसेस होतात. त्या कारणाने ते एवढ्या प्रमाणात खाऊच नाहीत. आणि बर. सॅलड्समध्ये जे स्प्राउट्स असतात त्याचाही मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये जे अंकुर येतो, त्याला जो मोड येतो, त्या एका मोडामधून अख्खं झाड बनायची त्याच्यात पोटेन्शियल असतं. हो. त्यामुळे त्याच्यात ट्रिमेंडस क्वांटिटीमध्ये नायट्रोजन असतो आणि बरं. तो नायट्रोजन एक्सेसिव्ह तुमची ऍसिडिटी वाढवायला खूप कारणीभूत ठरतो. ओके. त्यामुळे आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सर्वात निकृष्ट काय तर मोड आलेली कडधान्य निकृष्ट सांगितलेली आहेत. त्यामुळे तुम्ही कडधान्य खाऊ शकता, फक्त ती भिजवलेली खायची. मोड येईपर्यंत वाढ नाही अच्छा. बघायची. भिजवलेली मग उकडायची, बर. त्याचं कढण करा किंवा त्याची उसळ वगैरे करा आणि ते खा. पण ते सुद्धा वन्स इन अ व्हाईल, म्हणजे आठवड्यातनं एखादाच खाल्ली तर. बर. म्हणजे मी रेकमेंड पेशंटला माझ्या करतो की आठवड्यातनं 3 दिवस तरी वेलवर्गीय फळभाज्या वगैरे खा. उरल्या अजून 3 किंवा 4 वेळा. बर. 2 दिवस पालेभाज्या फक्त हम्म. आणि 1 दिवस उसळ. अशा पद्धतीने अच्छा. तुम्ही आठवड्यातनं घ्यावं. बर. मग हे जे आता तृणांकुर किंवा आपण मायक्रोग्रीन्स म्हणतो, हां, हां. ते खाणं म्हणजे नाही, तेही खायला हरकत नाहीयेत, पण मी म्हणलं ना त्याची वेळ पण योग्य पाहिजे. ते सकाळच्या ह्याच्यात पौष्टिक ह्याच्यात तुम्ही जेव्हा पचवू शकता तेव्हा. हे लेट नाईट खाल्लं तर त्यांनी पण त्रास ऍसिडिटी होणार. होणार आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही ते सकाळी बिनधास्त खा, काही प्रॉब्लेम नाही. पण ओके. त्यालाही क्वांटिटी ठरली पाहिजे. मी तेच म्हटलं ना, बाउल भरून खाण्यात अर्थ नाही. ओके. अर्धी वाटी खाणं इनफ आहे. मग हे वयानुसार पण आहाराचं प्रमाण किंवा पद्धत बदलते का? 100% लहान मुलं, मोठी माणसं आणि 100% वृद्ध व्यक्ती. प्रत्येकाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या घटकांची गरज असते. बरोबर. म्हातारपणी हाडं ठिसूळ होतात, तेव्हा कॅल्शियमची जास्त गरज असते. मग त्यांना त्यानुसार आहार दिला पाहिजे. लहान मुलांच्या ज्यात बुद्धी वाढण्यासाठी किंवा रक्तवाढीसाठी ज्यांना कारण त्या पेशींपासूनच सगळं तयार होतं, म्हणून बरोबर. त्यांना लोह किंवा ह्या गोष्टी जास्त असलेल्या गोष्टींचे पदार्थ द्यायला पाहिजेत. आणि मिडल एजमध्ये जो आहे हा माणूस सगळ्या गोष्टी मेंटेन करतो, त्यामुळे त्यांना अँटीऑक्सिडंट्स ज्याच्यात जास्त आहेत, म्हणजे फळं अच्छा. जसं त्याचा वापर खूप जास्त केलेला चांगला पडतो. अच्छा. अच्छा. मग या प्रत्येक वर्गासाठी वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असं काही सुपर फूड आहे का, की हे लहान मुलांना द्यायला पाहिजे, हे आता कमवती लोक आहेत, काम करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी आणि वृद्ध माणसांसाठी? सुपर फूड ही जी कन्सेप्ट आहे ना, ही बेसिकली अशी कन्सेप्ट नसावी असं माझं खरंच ओके. उघड मत आहे. हा, हा. कारण सगळंच फूड हे सुपरच आहे. ते तुम्ही काही खा, प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. बरं. म्हणजे जे गुण दुधामध्ये आहेत हा. ते गुण नाचणीत नाहीयेत, बरोबर. किंवा जे नाचणीत आहेत ते उद्या बघितलं तर डाळींमध्ये नाहीयेत किंवा तेच Correct. मांसामध्ये नाहीयेत. त्यामुळे करेक्ट. प्रत्येक त्या तुम्ही वापर कसा करताय त्यानुसार ते डिझाईन होतं. असं काही नाही का या सगळ्याचं एक पॅकेज म्हणजे हे फूड आहे असं काही नाहीये का? नाही, काय होतं ना, त्या ऋतूनुसार त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. म्हणजे आता ज्या ऋतूत जे मिळतं ते तुम्ही आवर्जून खाते, त्या ऋतूचं सुपर फूड आहे. ओके. अलग लक्षात. ओके. आता आपण जी सुरुवात केली, आंबा आंबा. आता मिळतो तो भरपूर खा. नॅचरली रायपंड जो पूर्ण पिकलेला आंबा ह्या गुणांनी थंड आहे. हा, मला हे विचारायचंच होतं की खूप जण म्हणतात नाही नाही, आंबा मी जास्त खात नाही, तो उष्ण नाही, आहे. तो आता आंबा हा आत्ताच्या सीझनला सुपर फूड आहे, कारण की कैरी उष्ण आहे, हे बरं. बरोबर आहे. किंवा केमिकलनी कार्बाइड वगैरे लावून जो हो. पिकवला जातो तो हो. आंबा उष्ण पडू शकतो. पण जो हम्म. झाडावर नॅचरली किंवा खाली काढून आडीमध्ये पिकवलेला जो आंबा आहे, तो जर का तुम्हाला ओरिजिनल शेतातनच मिळाला डायरेक्ट, ओके. तर तो नक्की थंड गुणाचा आहे. म्हणजे रोज आमरस खायला हरकत नाही. बिनधास्त आमरस. इतकी परिस्थिती असते की त्या आंब्याने कफ व्हायची भीती असते, म्हणून त्यात थोडीशी चिमूटभर मिरपूड घालून खायला हो सांगतात. हो हो मग हो मिरपूड उष्ण नाही का? हो. मग आंब्यात कशी घालून चालेल? तर त्याच्या Correct. मागे तेच शास्त्र आहे की थोडं तूप, थोडं मिरपूड आणि तो कफ जास्त होऊ नये म्हणून चिमूटभर मीठ पण, असं अच्छा. अगदी चिमूटभर असं घालून आमरस रोज भरपूर खा, काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके. मगाशी तुम्ही म्हणालात धुंधुर मासाबद्दल हो. तुम्ही बोलात, तर असं प्रत्येक ऋतूनुसार काही वेगवेगळा आहार किंवा आपण एक बघतो की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नैवेद्य म्हणून कडुलिंबाचा हो. गुळ कडुलिंब असं देतो, चटणी त्याच्या देतो. मागे पण काही शास्त्र आहे?
त्या ऋतूमध्ये त्या गोष्टी होतात. म्हणजे आता कसं सांगितलं, पाडव्याच्या वेळेस आपण नैवेद्य म्हणून ते देतो की नवीन वर्षाची सुरुवात आहे. हम्म. आपण कायम न्यू इयरला एक काही काही रिझोल्युशन्स करतो की हो, आता हो. हे वर्ष मी हेल्दी घालवणार हम्म. आणि मला सगळं छान. म्हणूनच त्याच्यासाठी ती पाला कडुनिंबाचा घेतला की तो ओके. ठेचला की तो खाल्ला की पूर्ण गट क्लीन करतो तो बरं. बेसिकली. त्यामुळे ओके. तुमचे आतनच ह्या नवीन वर्षी मी सुरू केलं की मला पोट छान माझं व्हावं हा. असं. पण आपण खरं एकच दिवस खातो, तो एरवी खायला हो. पाहिजे. पण ते आता फक्त काय म्हणतात त्याला शास्त्र म्हणून शास्त्र म्हणून तेवढं तेव्हा एक, राहिले. अच्छा. इव्हन त्या याला गुढीपाडव्याला नैवेद्य आपले वेगवेगळ्या सणांचे त्यानुसार डिझाईन केलेत. त्या त्या ऋतूमध्ये जे जे गोष्टी येतात त्या त्यानुसार ते डिझाईन केलेत. म्हणजे आता बघितलंस तर गुढीपाडव्याचंच उदाहरण घेऊ, तेव्हा श्रीखंड हो. खातात. ते थंड आहे गुणाने, पोटाला थंड आहे. किंवा म्हणजे तेव्हा तुम्ही उन्हाळा खूप असतो त्यामुळे तेव्हा ते फायदेशीर ठरतं. अष्टमीला, गोपाळाष्टमीला किंवा असं बघितलं तर तेव्हा काला हो, करतात. हो. किंवा ती पावसाळी हवा आहे तेव्हा तुम्हाला हलकं खायला पाहिजे म्हणून साळीच्या ओके. लाह्यांचा करेक्ट. ते हो, हो, हलकं हो. असतं. त्यानंतर बरोबर. तुम्ही जर का थोडा अजून पुढे जाल तर ह्याच्यामध्ये दिवाळीच्या आसपास जेव्हा येऊ आपण तेव्हा सगळं तळलेले पदार्थ हो, खातो आपण. का हो. तर थंडीमुळे शरीरात ड्रायनेस आलेला असतो. बरोबर. तर ते तळलेले तेल जे आहे ते तुम्हाला इंटरनली पण एक स्निग्धता देतं. बरोबर. त्यामुळे सगळे चकली, शंकरपाळे किंवा जे करंज्या हे सगळे तळलेले तळणाचे बरोबर. आयटम आपण तेव्हा खातो. तर बरोबर. त्या त्या सण जे आहेत जे ज्या ऋतूत येतात त्यानुसार ऑलरेडी आपल्याकडे पारंपरिक आहेत. पदार्थ जेवणाचे बरोबर. ठरलेलेच आहेत. ते आपण तेव्हा तेव्हा पण मला खाल्ले. एक विचारायचंय की हे ऋतूनुसार ठरलेले ठीक आहे, पण आजकाल ऋतूच त्या त्या वेळेला येत नाहीयेत. बदलतायत. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की दिवाळीच्या वेळेला थंडीच नाहीये. हो, मी हो. असं ऐकलंय, आई किंवा आपले आजी-आजोबा म्हणतात की अरे आमच्या वेळेला एवढी थंडी होती, आता काही थंडीच नाहीये. मग अशा वेळेला हे पदार्थ खायला हवेत का नकोत? नाही, तुम्ही थोडंसं आता हे अवघड आहे करायला, पण म्हणजे कॅलेंडर न बघता थोडंसं निसर्गाकडे आपण जर का शिकलो त्याच्याकडनं, की बाबा चैत्र म्हणजे कधी डिफाईन करावा. कॅलेंडरमध्ये आला म्हणून नाही किंवा पंचांगात ओके. बघितलं म्हणून नाही. पालवी फुटतीये किंवा कोकिळ्यांचं स्पेसिफिकली तेव्हा सुरू झाले ओरडायला, की तो चैत्र ऋतू आला असं समजूयात. ओके. म्हणजे त्यानुसार दिसणारे आपण खरं तर त्यानुसार शिफ्ट व्हायला पाहिजेत. पण हा तर काय आपला विषय नाही. पण त्या त्या ऋतूमध्ये तुम्हाला लक्षात आलं की उन्हाळा आलाय, बरोबर. की मग तुम्ही खा. म्हणजे आता म्हणजे इव्हन आंबा पण आहे तो आत्ता म्हणण्याचा मिड मे मध्ये किंवा जून पर्यंत आजकाल आंबा मिळतो हो, चांगला. हो. तर तो तेव्हा खावा. अगदी बरोबर. गुढीपाडव्यालाच आणून खायला पाहिजे हे चुकीचं आहे. असं. आंब्याचे नैवेद्य अक्षय तृतीयेला अक्षय दाखवतात. तृतीयेला. तर बरोबर. अक्षय तृतीयेला तुम्ही बघा व्यवस्थित ऊन आलंय का, नॅचरली राईप पण झालेत का आंबे, तर तो ऋतू ऍक्च्युली आलाय. ओके. कारण ऋतू ओके. पुढे पुढे सरकतच जाणार आहेत काळांतराने. बरोबर आहे. त्यामुळे हळूहळू तुम्हाला त्याचा निसर्गाचा अभ्यास करून मग डिझाईन करायला पाहिजे. म्हणजे निसर्गात बदल झाला की आपल्या आहारात बदल करा, झाला जीवनशैलीत पाहिजे. बदल आणि करा ते असं. शरीर तुमचं सांगत असतं की ओके. नाहीये मला आता भूक, तर नको खाऊस ना. ओके. उन्हाळ्यात स्पेसिफिकली माझ्याकडे प्रत्येक पेशंट येतो, अहो सर भूकच लागत नाही. हो, म्हटलं, "मग नको हो. जेऊस ना." मग ते बघायला लागतात माझ्याकडे, नाही पण काहीतरी भूक वाढीचं द्या. पण तुम्ही पचवू शकणार आहात का? भूक वाढीचं औषध लाग देईन मी. हो. पण सध्या तुमच्या शरीराला गरजच नाहीये, तर तुम्ही नका खाऊ असं ओके. सांगितल्यावर मग बरोबर. 5 दिवस म्हटलं ट्राय करून बघा. त्यानंतर आल्यावर हा हलकं वाटतंय, आता चांगलं वाटतंय. ओके, ओके. मग हे आता तुम्ही जे रुग्णाचं उदाहरण दिलं की भूक लागत नाही काहीतरी द्या, तसंच एक आता हल्ली बघायला मिळतं की सप्लिमेंट्स, हम्म, नाही मी व्हिटॅमिन B12 घेतोय, नाही मला आयर्न कमी वाटतं मी आयर्न सप्लिमेंट घेतोय, मी कॅल्शियम म्हणजे हे डॉक्टर्सना न विचारता, कोणाचं मत विचारात न घेता हे आपलं आपलं घेणं हे धोकादायक नाहीये का? धोकादायक निश्चित ठरू शकतं. पण त्याला मी पण गरज पडली तर घ्या, तपासून घ्या, आधी ब्लड टेस्ट करा. खरंच खूप डेफिशियंट असेल तर घ्या. त्याच्या शरीरात काही सिम्पटम्स असतात. म्हणजे B12 कमी झालं की तळपायाची बरेचदा आगाग होते, हातापायाला मुंग्या यायला लागतात किंवा खूप विकनेस वाटतो. कॅल्शियम डेफिशियन्सी असेल तर कधी कधी पायात गोळे येणं, क्रॅम्प्स येणं, असे काही सिम्पटम शरीर तुमचं सांगत असतं. ते ऐकायला शिका. ते कळलं की मग तुम्ही पाहिजे तर डॉक्टरांचा सल्ला घ्या की मला हे होतंय, तुम्ही फक्त ऑब्झर्व्हर आहात बरोबर. असं आपण कळलं पाहिजे. की हे मग डॉक्टरांना विचारायचं की मला हे लक्षणं वाटतात म्हणजे काय असेल. मग डॉक्टर त्यातनं काहीतरी तुम्हाला तो डायग्नोज करेल किंवा त्यालाही नाही समजलं तर तो तपासण्या करायला सांगेल. सो अशा फ्लो मधनं गेला की त्याचा हॅझार्ड्स काही होणार नाहीत. ओके. परस्पर घेतलं की फॉलिक ऍसिड खूप किंवा आयर्न खूप घेतलं की कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. बरोबर. कॅल्शियम मध्ये पण होतं बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशन. सो असे साईड इफेक्ट नक्कीच आहेत. पण मग ते आहारातनं आपण कव्हर करू शकतो. करूच शकतो. म्हणून तर म्हणलं की आधी तुम्ही जर का सिम्पटम्स कळले की ते कशामुळे असू शकतात तर ते बघायचं. फॉलिक ऍसिड नाचणीत भरपूर आहे, ओके. कॅल्शियम दुधात भरपूर आहे किंवा दह्यात आहे भरपूर, हो. किंवा इव्हन बाकी म्हणलात तसं सगळे खनिज जी असतात ती कंदमुळात असतात.
जी काय जमिनी मॅग्नेशियम असेल किंवा जे काय जमिनी खाली जे उगतं त्यामध्ये खनिज भरपूर मिळतात तुम्हाला. बरोबर मग या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने आहारात अँटीऑक्सिडंट म्हणलात की फळात मिळतात. बरोबर त्यामुळे त्या गोष्टी ज्या ज्या कमतरता दिसत आहेत त्या आहारातून तुम्ही फुलफिल करू शकता. एक्स्ट्रीमच डेफिशियन्सी असेल किंवा इनसफिशियन्सी हा शब्द जो असतो तिथपर्यंत आपण आहारातनं भरून काढू शकतो. खूपच डेफिशियंट असेल तर मात्र त्याला सप्लिमेंट तेव्हाच घ्यावे. गरजेचं आहे. ओके, परत दह्याचा विषय निघाला म्हणून मी परत दह्याकडे येते की बऱ्याचशा पदार्थांमध्ये दही वापरलं जातं. आपण बघतो की हल्ली हे कल्चर आहे, सॅटर्डे संडे घरात जेवण करत नाही, बाहेर जाऊन जेवण करतात आणि बऱ्याच पदार्थांमध्ये दही असतं, ते तापवलं जातं, गरम केलं जातं. तर हे कितपत योग्य आहे? दही गरम करणं पूर्णच चुकीचं आहे. मॅरिनेटेड फूड खाणं हेही चुकीचं आहे, कारण ते आपण नंतर फ्राय करतो किंवा आजकाल सगळ्या पंजाबी ग्रेव्हीमध्ये तर दह्याशिवाय ते बनतच नाही. सो 100% ऍसिडिटी घेऊनच पेशंट येतातच, म्हणजे त्रास होतोय असं म्हणल्यावर. दही हे जे आहे, इव्हन कढी पण आपल्याकडे पद्धत आहे, आपण परत परत नाही तापवत. बरोबर. किंवा इव्हन दही पण जे घालतो ते कोशिंबिरींमध्ये घालतो वरनं. बाकी आपण ज्याच्यात गरम करता येईल अशा कुठल्याही पारंपरिक पद्धतीत दही नाहीये. दही घालून खाल्लं कुठलाही पदार्थ गरम केला त्याने भयानक ऍसिडिटी होते आणि हे अगदीच तेवढं प्रूव्हन आहे. म्हणजे तुम्ही ट्रायल पण घेऊ शकता की आज मी एक साधी विदाऊट दहीवाली भाजी खाल्ली पंजाबीच, एक विथ दहीवाली भाजी खाल्ली, तर त्यांनी कशाचा त्रास होतोय ते लगेच कळतं. अच्छा, तसंच हे दह्याच्या बाबतीत आहे. तसंच मला तेलांचं सुद्धा विचारायचं आहे की खूप ऐकायला मिळतं, काही जण म्हणतात की नाही तुम्ही कुठलंही तेल वापरलं काही फरक पडत नाही. आजकाल आहे की नाही घाण्याचं तेल वापरा किंवा व्हर्जिन ऑइल आपण म्हणतो किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा, असं काही थोडंसं वापरा, चमचाभर तुमच्या जेवणात रोज पाहिजे, अशी अनेक मतप्रवाह आहेत. तर काय आहे, साधं आहे. तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात जे पिकतं ते तुम्ही घ्यावं. जे पिकतं त्याचं तुम्ही तेल काढावं. म्हणजे शेंगदाणा भरपूर आहे तर शेंगदाणा तेल. तुम्ही जर का साऊथला राहत असाल तर खोबरेल तेल वापरा. नॉर्थला राहत असेल तर सरसो तेल वापरा. हे सोपं आहे. त्यामध्ये सुद्धा जर का खूपच रिफाईंड असेल तर ते त्रासदायक ठरतं. तर तुम्ही शक्यतो कच्चं खाऊन बघा तेल. घाण्याचं जास्त चांगलं, पण ते कधी कधी काही लोकांना पचायला जड जातं. त्यामुळे मग फिल्टर्ड हा मधला एक मार्ग तुम्ही घेऊ शकता. अजून एक लोक मोठी चूक करतात ते म्हणजे खूप तेल मिक्स करतात आणि मग ते वापरतात. सो ते पण नको. कॉकटेल कुठल्याही पद्धतीने नको, कारण प्रत्येक तेलाचा बॉइलिंग पॉइंट किंवा जो हीट रिचिंग पॉइंट आहे तो वेगवेगळा आहे. पण एखादं तेल पटकन तापतं, एखादं तेल तोवर तापत नाही, किंवा एखादं तेल जळून पण जातं त्या हीटला. त्यामुळे एकत्र करू नये. आज खोबरेल तेलात स्वयंपाक केला ठीक आहे, उद्या शेंगदाणा तेलात केला, तर ज्या एरियात जे तेल मिळतं ते तेल वापरावं. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आजकालचे जे आपण म्हणतो की सगळीकडेच दिसतात असे जे डायबिटीस, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, हे जे व्याधी म्हणू आपण, तर त्याचा आहारांशी संबंध आहे का आणि आहारात बदल करून आपण ते रिव्हर्स करू शकतो का? हो, खूप छान प्रश्न आहे. लोक डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम्स आणि असे खूप अटेंड करतात. हे बेसिकली हे जे तू नावं घेतलीस ते सगळे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत. ते शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजे चलनवलन हे बिघडलं की हे आजार होतात. ते चलनवलन डिपेंड कशावरती करतात, तुम्ही काय इंटेक घेता त्याच्यावर. त्यामुळे रूट कॉज परत तोच आहे की तुम्ही काय खाता त्याच्यावरच हे होणार आहे. सो तुम्ही ते सुधारल्यावर ते रिव्हर्स होणारच आहे. मूळ कारण तुमचं खराब पद्धतीचं किंवा गडबड झालेले आहारच आहे, तो करेक्ट केल्यावर ते रिव्हर्सल होणार आहे. पण खूपच क्रॉनिक झाला असेल एखादा पेशंट तर ते रिव्हर्सल करणं मुश्किल असतं. अगदीच नवीनच कळलेलं आहे, आता प्री डायबेटिक फेज आहे म्हण, किंवा थायरॉइड सुद्धा अगदी बॉर्डरलाईन आहे किंवा सिम्पटम्स फार दिसत नाहीत पण डिटेक्ट झाला आहे, अशा केसमध्ये आपण नक्की फक्त आहारावरनं पण आपण रिव्हर्सल नक्कीच करू शकतो. खूपच छान. आणि म्हटलं तसं मगाशी मी जे सांगितलं तेवढंच करायचं की 2 वेळा जेवा, व्यायाम करा, याच पद्धतीने. याचं काय मोठे कॉम्प्लेक्स कुठले ते शेड्यूल नसतं, असं काही अवघड नसतं. साधं पारंपरिक पद्धतीने जेवण करा की ते रिव्हर्सल होतं. खूपच छान माहिती मिळाली. शेवटचा आणि एक महत्वाचा प्रश्न विचारते की सगळं शेवटी येतं ते आपल्या मनापाशी येतं. म्हणजे आपण हल्ली सायकोसोमॅटिक डिसीजेस हा शब्द पण खूप ऐकलेला आहे. यदन्नम तद्मनः असंही आपण म्हणतो. तर ते थोडंसं एक्सप्लेन कराल का? म्हणजे आहार आणि मन यांच्याविषयी. अगदी इतकं छान आहे की आपण छान आपल्याला समजा एखादा वडापाव समजा एखाद्याला आवडत असेल, तोंडात पाणी सुटतं. म्हणजे काय, थोडक्यात आपल्या मनाला कळलं की आज आता माणूस जाणार बाहेर, गाडी शोधणार आणि 2 वडे चेपणार.
म्हणल्यावर शरीर काय प्रयत्न करतं की आताच लाळ जास्त तयार करायला लागते, म्हणजे हम्म, तोंडाला हम्म, पाणी सुटतं, हम्म, की हम्म. पाचक तिथनच सुरू होतात. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा आनंदी किंवा ह्याच्यात जेवता तेव्हा पाचक छान तयार होतात आणि अन्न छान पचतं. पचतं. ओके. त्यामुळे साधं आहे की, आणि एखाद्याला बोलूया की कारल्याची भाजी ये मस्त, मग तो तोंड वाकडं करून येणार, मग तेव्हा ती पचत नाही. बरोबर. नाही, मग कारल्याने मला ऍसिडिटीच होते, मग त्याने हा तेच हा. होतं. जे आवडत नाही त्यांनी बरोबर त्रास होतो, जे मन ओके. लावून खातं ते बरोबर पचतं. ओके. इव्हन संस्काराचाही त्यात एक भाग आहे. साधं तुम्ही बघा, सेमच कोबी फ्लॉवरची भाजी समजा तुम्ही घरी आईच्या हातची किंवा हम्म, बायकोच्या हातची केलेली असेल, हम्म, तर त्यांनी त्रास होत नाही. तीच तुम्ही मेसमध्ये खा, त्यांनी हो तुम्हाला त्रास होतो. हो हो. संस्कारांचाही तेवढाच त्या आहारावरती अच्छा. इफेक्ट होतो आणि तुमच्या तब्येतीवर पण त्याचा अल्टिमेटली इफेक्ट होतो. ओके. खूपच छान माहिती मिळाली आम्हाला. तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या पॉडकास्ट नंतर तुमच्या मनात आहाराशी संबंधित जे काही प्रश्न असतील ते नक्कीच सुटले असतील. त्यासाठी नक्कीच मदत झाली असेल. आमचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल, लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजच्या पॉडकास्टमधून आपण बघितलं हिताहार, मिताहार आणि ऋताहार, म्हणजेच योग्य प्रमाणात आहार घ्या, योग्य वेळेला आहार घ्या, ऋतूनुसार योग्य प्रमाणात बदल करून घ्या आणि निरोगी राहा. असाच बघत राहा आमचा चॅनल आयुष्याचा खजिना. धन्यवाद.